मग मी काय करू त्याला? बरोबर आहे की नाही? ते त्यांना कळायला पाहिजे ना आपली शीतल किती त्रास देते सरांना. बरोबर ना? ते कळायला पाहिजे त्यांना. चल ठीक आहे, असो. प्रॉब्लेम अतिशय रास्त आहे तुझा. तू जे म्हणते ना, जसं मी आता सांगितलं तुम्हाला, काय सांगितलं मी तुम्हाला? यू असाइन्ड व्हॅल्यूज. तुम्ही काय केलं? व्हेरिएबल्स डिक्लेअर केले. जसं की उदाहरणार्थ एक इंटिजर केलं a इक्वल टू 10 लिहिलं, बरोबर आहे. तुम्ही काय केलं? कॅरेक्टर लिहिलं, कॅरेक्टर a b असं लिहिलं आणि इक्वल टू देऊन एक व्हॅल्यू दिली a नावाची. ठीक आहे, चालतंय. त्याच्यानंतर तुम्ही काय केलं? शॉर्ट लिहिलं, इंट लिहिलं, बरोबर. त्याच्यानंतर इक्वल टू दिलं, त्याला बी 10 व्हॅल्यू दिली तरी चालते, काही अडचण नाही शॉर्ट इंट मध्ये, बरोबर. आणि तुम्ही लॉंग इंट केले, आणि लॉंग इंट मध्ये सुद्धा काय केलं तुम्ही? 10 हीच व्हॅल्यू दिली. काय कोणी अडवलं तुम्हाला? देऊ शकता ना तुम्ही, कारण ती त्या रेंज मध्ये बसते, बरोबर की नाही? सो यू हॅव 4 व्हॅल्यूज अँड 4 अल्फाबेट्स, सॉरी 4 व्हेरिएबल्स. कोणते कोणते व्हेरिएबल्स आहेत तुमच्याकडे? ए नावाचं एक व्हेरिएबल आहे, हे जे ए नावाचं व्हेरिएबल दिसतं हे एक आहे, बरोबर आहे. ए बी नावाचं व्हेरिएबल आहे हे एक आहे. अरे इथं तुम्हाला द्यायचं आहे, सॉरी इथं व्हेरिएबल द्यायला देतो मी. शॉर्ट मध्ये इंटिजर एस आय नावाने, नाव तर काही देऊ शकतो ना मी, बरोबर. आणि इथं दिलं एल आय नाव, बरोबर. नाव तर मी काही देऊ शकतो नियमानुसार, बरोबर. सो माझ्याकडे व्हेरिएबल बघा किती येतात. एक हा व्हेरिएबल झाला, 4 व्हेरिएबल. 4 व्हेरिएबल म्हणजे रॅम वरती याने काय केला? आणि गोळ घातला, व्हेरिएबल तयार केले कुणी? आपल्या कंपायलरने. 2 3 आणि 4, बरोबर. आता हे 4 व्हेरिएबल कसे कसे तयार केले त्यांनी? हे बघ, त्याला उचललं, इथून ए ला उचललं, इथे आला हे ए, बरोबर. ह्याची डेटा टाईप कोणती? इंटिजर, राईट. त्याच्यानंतर त्याने उचललं ह्या ए बी ला, ए बी हा ए बी, बरोबर. ए बी ची डेटा टाईप कोणती? कॅर, कॅर, बरोबर. त्याच्यानंतर ह्याने उचललं ह्या एस आय ला, एस आय, ठीक आहे. याची याची काय? शॉर्ट इंट आहे, शॉर्ट नाही, शॉर्ट इंट, शॉर्ट नाही, हा शॉर्ट म्हणाल तर चुकेल, ठीक आहे. शॉर्ट. आणि याची दुसऱ्याची कोणती आहे? लॉंग, लॉंग इंट, लॉंग इंट. आणि याचं नाव आहे एल आय. बघा आता तुमच्याकडे काय काय आहे ते बघा, ठीक आहे. तुमच्याकडे सगळ्यात अगोदर 4 ब्लॉक आहेत, 4 इंचचे डेटा टाईप वेगवेगळे आहेत, बरोबर. आता व्हॅल्यूज काय काय ते जर बघायला गेलं तर याची व्हॅल्यू 10, ची व्हॅल्यू 10. कॅरेक्टर मध्ये ए ही व्हॅल्यू आहे, स्मॉल लेटर मधली ए. त्याच्यानंतर याची व्हॅल्यू 10 आहे आणि याची सुद्धा व्हॅल्यू, राईट. आता तुम्ही काय करताय? तुम्ही साईज ऑफ नावाचं फंक्शन वापरता. साईज, आणि साईज ऑफच्या आतमध्ये एक पॅरामीटर पास करताय, जे फक्त काय असतं? एखाद्या व्हेरिएबलचं नाव असतं, बरोबर आहे. उदाहरणार्थ तुमच्याकडे आता व्हेरिएबल आहे एल, राईट. आता ह्या एल आयच्या तुम्ही हे साईज ऑफ आहे ह्याच्यातून मिळणार आहे काहीतरी, पण काय मिळणार आहे हे पाहण्यासाठी तुम्ही काय करता? ह्याला स्वतःला प्रिंट टेप मध्ये टाका, कारण आपल्याला प्रिंट करून बघायचंय, बरोबर. आणि ह्याला प्रिंट टेप मध्ये कसं टाकावं लागतं? तर ह्याला असं प्रिंट टेप मध्ये टाकावं लागतं, आणि इथे काहीतरी लिहावं. साईज ऑफ मधून एक व्हॅल्यू येणार आहे. व्हॅल्यू साईज कशात असते? नेहमी लांबी, रुंदी, उंची, खोली, वजन कशात असणार आहे? नंबर्स मध्ये, न्यूमेरिकल व्हॅल्यूज असतं ना, बरोबर. आणि न्यूमेरिक व्हॅल्यू असतील तर तुम्हाला ती प्रिंट करायची न्यूमेरिक व्हॅल्यू, तर तुम्ही कोणतं डेटा टाईप वापरणार आहे? तर इंटिजर, ऑब्विसली, बरोबर आहे. मग इंटिजर वापरणार तर तुम्हाला सांगावं लागेल त्याला की मला काय कर, जी साईज येणार आहे ती साईज इंटिजर डेटा टाईप मध्ये दे. असं टाकलं, असंच टाकलंय की नाही तुम्ही पल्लवी? बरोबर, असंच टाकले. नाव टेल मी, याच्यामध्ये तुम्ही ही जी व्हॅल्यू आहे, कोणती व्हॅल्यू? ही 10, याचा वापर. दॅट इज द वॉर्निंग. ते म्हणते तुम्ही व्हॅल्यू तर दिली पण वापरली नाही, आठवण करून द्यायला लागले, वापरा नाही खाली, उगाच माझं कसं वजन वाटत. तू जर ती वॉर्निंग वाचली असतीस तर हीच वॉर्निंग येते लक्षात. सो गुड, ऑब्झर्वेशन चांगली गोष्ट आहे, आणि ऑब्झर्व करून डाऊट्स उपस्थित करणं हे सुद्धा अतिशय चांगलं आहे, कारण त्याच्यामुळे आपल्याला शिकायला, काय शिकायला मिळालं आता मग आपल्याला? की आपण साईज ऑफ नावाचं जे फंक्शन वापरत होतो त्याच्यामध्ये व्हेरिएबलच्या नावाचा वापर करत होतो, त्या व्हेरिएबल मध्ये असलेल्या व्हॅल्यूचा वापर करत नव्हतो. जसा आमचा आयांश बॉटलचा वापर करतोय, पण ते बॉटलच्या आतमधल्या पाण्याचा
करत नाही, आणि म्हणून रोज घरी आला की शिव्या खातो, बोलणे खातो. येते लक्षात? सो वॉर्न करणार ना मग मी सकाळी जाताना की पाणी वापर बर का, आणि पी बर का. तो पिणार नाही दिवस, तर रात्री कुठलं जाणार त्याला. आपल्याकडे असंच होतं ना नॉर्मली. किंवा बोलणे बसतील, रागवलं जाईल, जे मॅच्युअर्ड पॅरेंट ते बोलतील, रागवतील. राईट. सो वॉर्निंगचा अर्थ असतो की तुम्हाला सजग केलं जाणं. बरोबर आहे. वॉर्निंग म्हणजे तुम्हाला काही अडवलं जाते असं नाही. बघा, तुम्ही जात आहात, गाडी चालवता, समजा पल्लवीने बसली, कारण ती मागच वाचणार आहे. ते पल्लवी राईटला गेली, पल्लवी लेफ्टला गेली, सारखं चालवत असणार. आणि आम्ही आमच्या टपूचे लटकलो, आम्ही तुमच्या मागे कार लटकायला हे करते, लटकायला असतं का? ठीक आहे, आपण ते काढलं, अंगाचं धरून उभं राहिलं, ठीक आहे, आणि चालायला लागली. बरं, बघा काय झालं, हिला फास्ट गाडी चालवायचं, हे काय करते, पॉम 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 साऱ्या रस्त्याने हॉर्न वाजवत चालली ती. बरं, एका ठिकाणी काय झालं, एका ठिकाणी असं एक चिन्ह दिलं. कसं? तिला नाही, समजा रेणुका हुशार आहे, रेणुका असं चिन्ह. सामान्य माणूस काय विचार करेल, गाडी चालवता एक जण आणि हा रोडच्या साईडला एक बोर्ड लावलेला. सामान्य माणूस विचार करेल की आपल्याला काहीतरी सूचना दिलेली असेल. बरं, आता हे मला एवढं, मी काय पेंटर नाहीये चांगला म्हणून ते जमलं असेल, पण असा बोर्ड जर साहजिक बघायला गेलं, तुम्ही तो हॉस्पिटलचा बोर्ड असतो, हॉस्पिटल जवळ आहे अशा सूचना असतात, 20 मीटरवर हॉस्पिटल आहे, हॉर्न वाजवण्यास बंदी. बरोबर. पॉम पॉम हॉर्न केलं होतं ना, पण ही वाजून गेली निघून, काय फरक पडणार आहे? काहीच फरक पडणार नाही. बरोबर. काय फरक पडेल का? गाडी थार आहे, स्पीडने आली, स्पीडने गेली, पण तिने हॉर्न वाजवीत गेली ना, मधले पेशंट बोलले, त्रास कोणाला झाला? मधल्या पेशंटला, म्हणून हॉर्न. बरोबर. नंतर तुला केस होईल, नंतर काय व्हायचं ते होईल, बाकीच्या गोष्टी सगळ्यानंतर. व्हॉट ऍक्च्युअली इट हॅज गिवन यू अ साइन, एक तुला सूचना केली, प्लीज. किंवा मग काय काय ठिकाणी तंबी दिलेली असते, इथे थुंकू ना, तंबी दिलेली असते, नाही तर 100 रुपये. ती सुद्धा वॉर्निंगच आहे, त्याच्यावरच लोक जाते. बरोबर, ती सुद्धा वॉर्निंगच आहे. राईट. होतंय का काही? पण एक माणसाला सजग करण्याची प्रवृत्ती वॉर्निंग असते, आणि तेच तुला केलंय ह्या बाबतीमध्ये. इथे ब्लॉक्सला तू यूज केलेस, पण ब्लॉक मध्ये असलेल्या व्हॅल्यूला तू यूज केलेलं नाहीयेस. दॅट इज वाय यू गॉट. बरोबर, समजला? चले आगे. गुड. अँड आय अप्रिशिएट की रात्रीच्या 11-11:30 पर्यंत बाई प्रोग्रामिंग करत होती. रात्री तिने मला मेसेज केला व्हॉट्सअपला, आणि गुड, आय लाईक इट. पण त्याच्यावरती नंतरही आपण, हा कुणी कुणी केलंय का मला सांगा, इतर कुणी काही केलाय ट्राय? आज सांगितलं होतं, केलंय सगळ्यांनी. प्रमोद, तुम्ही केलंय का नाही केलं भैया? कुठं बाहेर न सांगण्यासारखं आहे. मग सांग ना, गावाला गेलता म्हणून, बाहेर काय संबंध? गावाकडे काही करत जा रे, करत जा, आपण पैसे देतोय बरं का. रेणुका मॅडम केलंय, नाही येऊ नाही येऊ ती गोष्ट वेगळी, केलंय का? म्हणजे तुमच्याकडे आता विदाउट सेमिकोलन तो प्रोग्राम रन होण्यासाठी लिहिलेला, लिहिलेला. ठीक आहे, बघेल मी नंतर. चल, केलाय. ठीक आहे, जे काय असेल ते मला प्लीज इन्फॉर्म करत चला, मला त्याच्यावर तुमची अंडरस्टँडिंग कळेल, आणि मग त्याच्यावरती डिस्कस सुद्धा करता येईल. वेळ येईल त्यानुसार, आपल्याला त्याच्यावर नाहीये. द थिंग इज दॅट, आता आपल्याला जे डिस्कस करायचं आहे ते हे की काल आपण काय बघितलेलं आहे? काल बघितलेलं आहे इथेल्स. बरोबर आहे. आता मला एक सांगा, तुम्ही कुणी कॉफी पिता का रे?
कोण कोण पितं कॉफी? हातवर करा बरं. हातवर करणं बरं की का नाही पित कॉफी कधीच? मग हातवर करणं. कधीच नाही पिली. फुकट भेटणार आहे. पिणार आहेस? तुम्ही कधीच नाही पिली. पिलेली कधीच नाही म्हणजे कसं? बरं मॅगी कोण खाते? मॅगी बी नाही खात. इंजिनिअरिंगलाच आहेत ना? बापरे. डाएट फॉलो करा ना. हा बरं जाऊ द्या. कॉफी पि सगळ्यांनी पिली ना. कोणती कॉफी आवडते तुम्हाला सांगा बरं? तुमचं नाहीच विषय चाललाय. ज्यांना आवडती त्यांचा विषय चालला. तुम्ही नाही म्हणले ना अगोदर. तुम्ही आउट आहेत. बाहेर आहेत. हा, जे हो म्हणले. हा. अजून अजून किती माहिती आहेत तुम्हाला? अजून आहे. काय कमाल राव तुम्ही असं समजतात. तुम्ही सीसीडीत किती वेळेस गेली तू? सीसीडीत किती वेळेस गेली? कॅफे नाही, कॅफे कॉफी डे. कॅफे म्हणलं की औरंगाबाद मध्ये सगळे बोलतात दुसरंच काहीतरी निघत. कॅफे कॉफी डे, CCD. इफ यू डोंट नो, इट इज अन आउटलेट टू टेक कॉफी अँड गपशप. गेलीयस? किती वेळेस? कुठे आहे कॉफी सीसीडी इथं? औरंगाबाद मध्ये सीसीडी कुठे आहे? मग कुठे गेली? तयारीला का मराठी समजत नाही का रे बाबा? कसं रे? हा स्टारबक्सला गेली का? स्टारबक्सला गेली. हे बाबा ठीक आहे ना, दिली. गुड गुड, तुला आवाज देतील ते बाबा. नाही आली तुमच्या ह्याच्यात ती. जर कोणी बघेल युट्यूबला तर त्यांना थोडस द्या प्रमोशनल काही. यांचं नाव शीतल आहे. नाही हे इथं चालू आहे, लाईव्ह आहे. तुला काय खोटं वाटते का? तो माझा विचारण्याचा उद्देश हा होता की प्रत्येकाने आयुष्यामध्ये कधी ना कधी एका कंपनीचं नाव ऐकलेलं आहे, ज्याचं नाव आहे नेस्ले. ऐकलंय? नेस्ले. नेस्ले कंपनीचा लोगो माहिती का तुम्हाला? कसा असतो? तुला सगळंच माहिती आहे रे. लयच भारी. हा कसा असतो सांग. माहितीये ना कसा असतो? मग सांगायला काय अडचण आहे यार. कमाल झाली रे. हा नेस्लेच अरे शुअर. ते पाकिटावर बी असतं. नेस्लेच्या कॉफीचं पाकिट आणलं की त्याच्यावर ते टेबल लोगो. लोगोचा अर्थ आहे आयडेंटिटी, ब्रँड आयडेंटिटी. नेस्ले कधी पाहिलंय? हो. हे टाइम नाही. तुला वाटतंय का आपलं 10 पर्यंत लेक्चर चालावं? प्लीज थोडस लवकर फास्ट बोल ना. एक तरी कंटेंट शिक. प्रमोद तुम्ही पाहिला असेल ना नेस्ले? बघितले पण डोळे झाकले होते. काय म्हणायचं मग यार आता? बघितलंय म्हणतो पण म्हणतो. पण असतं त्याला बघितल्यानंतर. हो अरे कशाची ड्रायव्हिंग सर. हे असं आहे बघा. तर ना काय यार तुम्ही हा. गपरे. हे आहे नेस्लेचा लोगो. बरोबर. काय दिसतंय याच्यामध्ये? व्हेरी गुड. हा मी इथपर्यंत येण्यासाठी काय काय पापड वेले तर माझे मला माहिती. मला इथं आणायचं होतं की मला त्याच्यामध्ये नेस्ट आहे. आणि नेस्ट आपण जवळपास सगळ्यांनी पाहिले. कसं असतं नेस्ट सांगा बरं? कसं असतं त्या प्रश्नाला उत्तर असणार आहे. मलाही माहिती घरट असत. मी तुला शब्दशः अर्थ नाही विचार. बरोबर गोल असतं पक्षाला उभं राहतं. म्हणजे आपण ह्याला हे गोल आहे त्याच्यात पक्षाला उभं राहता येईल तर ह्याला घरट म्हणू शकतो का? तेच विचारतो मी कसं असतं याचा अर्थ आहे की तुम्हाला त्याच्याविषयी काय अंडरस्टँडिंग. हा गवताचं बनलेलं असतं. बर. तुमचं ना ते लय हे झालंय काय माहिती का? नुकसान कोरोनानी झालंय वाटतं. पुस्तकं वाचले नाहीत एकतर काही बघितलं बी नसेल
जाऊ द्या. अरे नेस्टचा अर्थ आहे, नेस्ट म्हणजे घरट, ज्याला तुम्ही घरट म्हणता. हे घरट असंच नाही म्हणलेलं आहे, ती घरट बांधलेलं आहे असं. कसं? ही एक रिंग आहे, ही एक रिंग आहे, एका रिंगच्या आतमध्ये दुसरी रिंग आलेली आहे, त्याच्या आतमध्ये तिसरी आलेली, त्याच्या आतमध्ये चौथी आलेली, हे सगळं एकत्र जर बंच म्हणून झालं तर त्याला नेस्ट म्हणतात. बरोबर? नेस्ट म्हणजे असंच नाही बनलेलं आहे. नेस्टचा अर्थ आहे की तुम्ही ती काय करते, चिमणी पहिला थर लावते, पहिल्या थराच्या नंतर दुसरा थर, त्याच्यानंतर तिसरा, त्याच्यानंतर चौथा, त्याच्यानंतर पाचवा. हा जो थर असतो ना असा असतो, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, असे करत करत बरोबर चालतं. आणि एक गोष्ट जर तुम्ही ऑब्झर्व केली तर ही गोष्ट खूप चांगली बी आहे आणि तितकीच गहरी बी आहे. काय आहे? एकाच्या आतमध्ये दुसरी लेअर आहे, दुसऱ्याच्या आतमध्ये तिसरी लेअर आहे, तिसऱ्याच्या आतमध्ये चौथी, चौथ्याच्या आतमध्ये पाचवी, असं एका लेअरच्या आतमध्ये दुसरी लेअर. लक्षात घ्या, काय लेयर्स आहेत, लेयर्स, एकाच्या आतमध्ये दुसरी लेअर. आणि ज्यावेळेस असं असणार आहे, एका लेअरच्या आतमध्ये दुसरी लेअर असणार आहे, अशा वेळेस आणि असे निर्णय घ्यायचे असतील तुम्हाला, ज्या निर्णयांमध्ये एका निर्णयाच्या आधारावरती दुसरा निर्णय डिपेंडंट. उदाहरण घ्यायचं झालं तर तुम्हाला तुमचं लेक्चर आहे, 5 वाजता लेक्चर असतं रोज तुमचं, बरोबर आहे. आणि ह्या 5 वाजता तुम्ही घरून निघता 5:45 किंवा 4:30, राईट. घरून ज्यावेळेस निघता त्यावेळेस तुम्ही बाहेर ज्यावेळेस पडता, बाहेर पडल्या पडल्या तुम्हाला दिसतं की धुवाधार पाऊस चाललेला आहे. काय कराल तुम्ही? छत्री घेऊन इथं पोहोचाल, बरोबर आहे. बरं, इथं आल्यानंतर तुम्हाला कळतंय काय की क्लासच बंद आहे. मग काय करणार? बघा, व्हायले काय, एक तुम्हाला यायचंय कुठपर्यंत, इथं येऊन मध्ये बसायचं लेक्चर, बरोबर. मध्ये बसण्यासाठी तुम्हाला एक लेअर तर ती पार करावी लागली, कोणती? घरातून बाहेर पडण्याची. मग ती छत्री घेऊन निघली, रेनकोट घेऊन निघले, किंवा कोणाच्या ह्याच्या खाली ते नसतं का तसलं, कालिया मर्दन, कालिया नाग आहे असं असतं कोणाच्या कोणाच्या डॉक्टर, तसा घेऊन आले, असं काही झालंय का काय? पण तुम्हाला ती लेअर पार करून इथपर्यंत यावं लागेल, त्याच्यानंतर इथं दुसरी लेअर आहे, ती दुसरी लेअर पास करून आतमध्ये यावं लागेल. याच्यापेक्षा अजून एखादं उदाहरण द्यायचं झालं तर काय देता येईल? एक उदाहरण असं देऊ शकतो आपण. बघा, काय आहे उदाहरण? उदाहरण आहे की तुमची 12th किंवा आताची तुमची फायनल इयरची एक्झाम आहे, हा, आणि एक्झामला तुम्हाला जायचंय आता, बरोबर. तुम्हाला एक्झामच्या आतमध्ये कधी जाता येईल? आता एक्झाम आहे, तुमची एक्झाम आहे तुमच्या कॉलेजला, बरोबर, सेंटरला, जिथं सेंटर आहे तुम्ही घरून निघाल एक्झामसाठी आणि गेले हाताळले ते एक्झाम सेंटर. काय होईल? एक्झाम सेंटरवर गेल्यानंतर तुम्हाला काय विचारलं जाईल? हॉल तिकीट विचारलं जाईल. कुठं विचारलं जाईल? हे गेटवर विचारलं जाईल, गेटवर, पहिल्या गेटवर विचारलं जाईल, जिथून कॉलेजचा प्रीमायर्स चालू होतो, बरोबर, राईट. तिथंच विचारलंय ना हॉल तिकीट आहे का नाही. बरं, तुम्ही त्याला हॉल तिकीट दाखवा, राईट. हॉल तिकीट दाखवल्यानंतर त्या गेटच्या आत जाल, बरोबर. हॉल तिकीट नसेल तर काय करतील ते? तुम्हाला घरी जा म्हणतील, म्हणतील का नाही? कारण हॉल तिकीटच नाही तुमच्याकडे. म्हणजे तिथं तो निर्णय, जर हॉल तिकीट नसेल म्हणजे पहिली लेअर ब्लॉक झाली तर तुम्हाला मध्ये जाता येईल का? जाताच येणार नाही. आणि तुम्ही परत मध्ये गेला, हॉल तिकीट दाखवलं आणि मध्ये गेला, मध्ये जाऊन तुम्ही कुठे जाणार आहात? कारण तुमच्या कॉलेजमध्ये 100 रूम आहेत, 100 पैकी म्हणलं लक्षात घेऊन चाला की 10 रूम मध्ये एक्झाम चालू आहे. पण तुम्ही काय प्रत्येक रूमला फिरत बसाल का? इथं जा, तिथं जा, तिथं जा. तुम्ही काय कराल? बोर्ड असतील, त्या बोर्डवरती नंबर लिहिलेला असतील, तुम्ही त्याच हॉलला जाल, बरोबर, बरोबर आहे. त्या हॉलला गेल्यानंतर काय होईल? दुसरी लेअर काय असेल? तुम्ही सीट नंबर, तो तिथं जो मॉडरेटर असणार आहे, जो माणूस असणार आहे, जो टीचर शिक्षक असणार आहे तिथला, तो काय म्हणेल? हॉल तिकीट आहे का दाखव. काय नंबर तुझा? 25. बरं, 25 ते 25 आहे का आपल्याकडे? आहे म्हणल्यानंतरच तो आतमध्ये घेईल ना. नाही, 25 सापडला नाही, मग तो आतमध्ये येईल का? म्हणजे बघा, काय असतं प्रोग्रामिंग मध्ये, असे निर्णय घ्यायचे असतात ज्या निर्णयांमध्ये एक निर्णय दुसऱ्या निर्णयावर डिपेंड असतो. एका लेअरच्या नंतर दुसरी लेअर असते. अशा वेळेस जे वापरायचं असतं ते अशा घरट्यासारखं असणार नेस्टेड इफ एल्स. बघा, कालपर्यंत काय शिकलो? सिंपल इफ शिकलो. सिंपल इफचं काय काम होतं? त्याच्यापुरतं काम करणार, त्याचा आणि दुसऱ्यांचा काही संबंध नाही, कंडिशन्स किती बी तुम्ही चेक करू शकता, काही प्रॉब्लेम, बरोबर. कालचं जे आपण बघितलं इफ एल्स, इफ एल्स मध्ये काय होतं? दोनच कंडिशन होत्या, एक कंडिशन ट्रू असेल तर दुसरी फॉल्स, दुसरी ट्रू असेल तर पहिली फॉल्स, बरोबर. मान्य? एक्झॅक्टली अपोजिट टू इच अदर. पण अशी बी कधी कधी वेळ येईल ना की जसं मी तुम्हाला आता परीक्षेचं एक्झाम्पलचं उदाहरण दिलंय, राईट ऑर रॉंग, अशी बी वेळ येईल की नाही? बरं, मला एक सांगा तुम्ही, अजून एक उदाहरण देतो.
समजा आपल्या शीतलने, आता शीतल चांगली बोलते, तिचा स्वभाव असा दीड धाकट आहे असा, बरोबर, स्ट्रॉंग आहे, हा, मोरली इथिकली स्ट्रॉंग आहे, भीत नाही, घाबरत नाही कोणाला, मला बी घाबरत नाही, बरोबर. मग शीतलला आपण सगळ्यांनी मिळून ठरलं की शीतल ह्यावेळेस यंदाचं जे इलेक्शन आहे त्याच्यात लोकसभेला उभा. तर तिला लोकसभेला उभा करायचं ठरवलं आपण, हा. तर सगळ्यात पहिलं काय अडचण असणार आहे लोकसभेला तिला उभा करायचं म्हणल्यावर? सगळ्यात पहिली अडचण काय असणार आहे? सगळ्यात पहिली अडचण हे असणार आहे की तिचं एज. एज कधी बघितलं जाईल ते सुद्धा ती जर इंडियन सिटीजन असेल तर. आणि मग आपल्याला उशिरा कळलं का शीतल तर नाही पाहून आलेली आहे, शीतल इंडियन नाहीच आहे, मग काय करायचं? करता येईल का तिला उभा? नाही ना करता येणार, बरोबर. म्हणजे एक सिच्युएशन आहे कोणती, शीतलचं सिटीजनशिप चेक करावं लागेल. सिटीजनशिप चेक झालं, ती इंडियन आहे हे कन्फर्म झालं, तर मग दुसरं चेक करावं लागेल तिचं एज बसतंय की नाही, बरोबर, राईट. बरं मला सांगा, डायरेक्ट एज बघायची सुरुवात आपण करू का? करणारच नाही ना, करणारच नाही ना. म्हणजे एका कंडिशनच्या डिपेंड दुसरी कंडिशन, ती कंडिशन कधी जाते, ज्यावेळेस पहिल्या कंडिशनला चेक केलं जातं, ती ट्रू असेल तर दुसरीकडे झालं जातं. नाही तर ही तर नेपाळची म्हणून सगळ्यांना माहित झालं, कोण जात तिच्या घरी विचारायला लोकसभेत उभा राहा म्हणून? नेपाळचे लोक, नेपाळचे येते ना, अरे इंडियात म्हणायला लागले हिला हिला करायचं, आपल्याकडे उभा करू. तसं नसतं, वेगळं. जाऊन दे ना, कशाला, तुला समजलं ना? नाही ना, गुड, चांगली. म्हणजे तू तिला सांगितलं असतंस नंतर, तुला समजलं ना? बाकीच्या समजला. एक गोष्ट कुठलीही आहे त्या गोष्टीवरती दुसरी गोष्ट डिपेंडेंट आहे. मग अशा वेळेस काय वापरायचं? अशा वेळेस नेस्टेड इफेल्स. नेस्टचा अर्थ असतो हे अशा पद्धतीचं घरटं. घरट्याचा अर्थ आपल्याला लक्षात आलाय आता, काय? एका लेअरच्या आतमध्ये दुसरी लेअर आहे, बरोबर. मग एका लेअरच्या आतमध्ये दुसरी लेअर आहे म्हणल्यावर पहिली लेअर तोडल्याशिवाय दुसऱ्या लेअर पर्यंत जाता येईल का? शक्यच नाही ना. आणि म्हणून त्याला म्हटलं जातं नेस्टेड इफेल्स, बरोबर आहे. आणि नेस्टेड शब्द आहे, नेस्टेड आहे म्हणजे एकाच्या आत दुसरं. दुसरा शब्द कोणता आहे? तो बिजोड शब्द, इफ आणि एल्स. दुसरा जे काय? इफ आणि एल्स. आणि म्हणून हे जे इफ एल्स आहे ना, हे इफ एल्सला असं म्हटलं जातं की एका इफ एल्सच्या मध्ये, एका इफ एल्सच्या मध्ये दुसरं इफ एल्स असणं यालाच म्हणतात नेस्टेड. एका इफ एल्सच्या मध्ये दुसरं. आता इफ एल्सचं काम काय? एक्झॅक्टली अपोजिट टू इच अदर कंडिशन चेक करणं. कंडिशन चेक करणं, वेदर शीतल इज नेपाळी और वेदर शीतल इज इंडियन, बरोबर. दोनच होऊ शकतात ना पर्याय, तिसरा पर्याय निघू शकतो का काही? एक तर ती इंडियन सिटीजन असेल किंवा नसेल. असली तर नाही असण्याचं काही कारण आहे का? आणि नसली तर असण्याचं काही कारण आहे का? नाही. म्हणून इफ एल्स आहे, येते लक्षात. एक्झॅक्टली अपोजिट टू इच अदर कंडिशन. आणि जर ती इंडियन सिटीजन आहे तर मग तिचं एज बसतंय की नाही हे चेक केलं जाईल, अन्यथा, बरोबर. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं, जर एज बसत असेल तिचं आणि समजा शीतलच तयार नसेल तर शीतल तयार आहे का हे बघावं लागेल की नाही, बरोबर. जबरदस्ती तर कोणी कोणाला उभा नाही करू शकत, लोकशाही आहे, संविधान आहे, बरोबर. आलं लक्षात. आणि जरी शीतल उभा राहायला तयार असली तरी देखील निवडून येईल की नाही हे सुद्धा बघावं लागेल. बघा, एकाच्या कंडिशन मधून सुरुवात झालेली आहे कुठपर्यंत झाली, म्हणजे एका इफेल्सच्या आतमध्ये दुसरं इफेल्स असेल, कुठंही दिसलं, कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये दिसलं तर सरळ डोळे आपण सांगायला तुम्हाला हरकत नाही की सर मी नेस्टेड इफेल्स वापर, बरोबर. कन्सेप्ट क्लिअर झाला का? कोड तर कोणीही करतंय, मी म्हणलं तुम्हाला कोड करणं हा महत्वाचा विषय नाही, महत्वाचा विषय आहे ते कोड करण्यासाठीच जे लॉजिक लागणार आहे ते लॉजिक कसं शिकता येईल. आणि लॉजिक आपल्या आजूबाजूलाच आहे, हे पुस्तकात जाण्याची गरज, बरोबर. लॉजिक आजूबाजूलाच आहे. जसं तुम्ही रोज कॉफी पिता, कॉफीमध्ये नेस्लेचा ब्रँड चांगला आहे, नेस्लेमध्ये तर घरट दाखवलंय, त्या घरट्याचा अर्थ आहे एकाच्या आत दुसरं लेअर आहे, बरोबर. एकाच्या आत दुसरी लेअर, आणि एकाच्या आत दुसरी लेअर असेल तर आपण नक्कीच त्याला काय म्हणू शकतो? नेस्टेड इफेल्स असा यूज त्याचा करू शकतो. आपल्याला हे लक्षात आलं की एका कंडिशनच्या डिपेंडिंग दुसरी कंडिशन आहे, दुसऱ्याच्या अजून तिसरी असू शकते, तिसऱ्याच्या अजून चौथी असू शकते. एका इफेल्सच्या मध्ये दुसरं इफेल्स ज्यावेळेस तुम्हाला दिसेल त्यावेळेस तुम्ही म्हणायला पाहिजे की सर दिस इज नथिंग बट नेस्टेड, बरोबर. मग याचा सिंटॅक्स कसा असणार आहे? अगदी सोपा सिंटॅक्स असणार आहे, काहीही याच्यात वेगळं नाहीये. जे इफेल्सचा सिंटॅक्स आहे ना
तोच सिंटॅक्स आहे याचा सुद्धा. इफ एल्सचा जो सिंटॅक्स आहे ना तोच आहे. कशामुळे? कारण एक इफ एल्सच्या आतमध्ये दुसरं इफ एल्स आहे, बरोबर की नाही? बघा इथे लिहितो मी इफ. इफ ची काय असणार आहे? कंडिशन असणार आहे, त्याचा ब्लॉक असणार आहे, राईट? आता हा ब्लॉक मी थोडासा लांब करतो इथे, आणि इथे काय असणार आहे? मग एल्स असणार आहे. इथे काय असणार आहे? एल्सचा ब्लॉक असणार आहे, बरोबर. आता लक्ष द्या की इथे याच्या आतमध्ये अजून मी लिहिलंय इफ, याची एक कंडिशन लिहिली, राईट? याचा एक ब्लॉक असणार आहे. इथे एल्स लिहिलंय, बरोबर. याचा एक ब्लॉक तयार केला. बघा हे जे पूर्णचे पूर्ण ब्लॉक आहे, हा पूर्णचे पूर्ण ह्या इफच्या आतमध्ये आहे की नाही, म्हणून त्याला म्हटलं जातं नेस्टेड इफ एल्स. लक्षात काहीच नाहीये. मग हे जे बाहेरचं इफ एल्स आहे हे वेगळं काम करेल. हे कसं काम करेल? जर ही कंडिशन ट्रू झाली तरच आतमध्ये जाईल, ही कंडिशन फॉल्स झाली तर हे इकडे डायरेक्ट, आणि हे जर ह्याच्या आत जातंय त्या इफ एल्सच्या, तर इथून ही कंडिशन चेक करेल. ही कंडिशन ट्रू असेल तर हे एक्झिक्यूट केलं जाईल, ही जर फॉल्स असेल तर हे एक्झिक्यूट केलं जाईल. जसं आपण काल इफ एल्स विषयी बघितलं होतं, अगदी तसंच एक्झॅक्टली अपोजिट टू इच अदर कंडिशन आहे तिथे, पण फक्त दोन कंडिशन साठी नाही वापरतायत, मल्टिपल कंडिशन साठी. तर त्या सगळ्या कंडिशन्स एकमेकावरती इंटरडिपेंडंट. हे काय आहे मग? काय करू शकतो? दोन मिनिटं. हे काय केलंय मी? इफ एल्स सिंपल आपण काल शिकलो होतो तसंच, राईट? आता हे इफ एल्स चालू असताना मी काय केलं? इथे इथे अजून एक इफ टाकला, त्याची कंडिशन लिहिली, इथे कंडिशन लिहिली, याचा स्वतंत्र ब्लॉक तयार केला, याचा इफचा स्वतंत्र ब्लॉक तयार केला, या ब्लॉकला इकडे घेतलं, त्या इफचं लॉजिक येईल, कशाच येईल? त्या इफचं लॉजिक येईल, बरोबर. इथं ची कंडिशन ज्या संपेल इफ, त्यावेळेस इथं इथलं एल्स येईल, बरोबर. त्या एल्स स्वतःचा असा येईल, आणि जर इफ ची कंडिशन फॉल्स गेली तर ह्याचं बी काहीतरी लॉजिक असायला पाहिजे, म्हणून याचं, बरोबर. आणि एल्स मधला जो प्रोग्राम असेल ते त्याचं लॉजिक असेल, एल्स ते लॉजिक. याच्या वरती इथे सुद्धा काही बी लॉजिक असू शकतं, जसं आपण काल बघितलं, राईट? हा, आता विचार, मला वाटतं आता समजलं असेल, म्हणून मी थांब म्हणलं. बोल ना, सिंटॅक्स कळाला? तू सिंटॅक्स विचारला ना मला, मी सिंटॅक्सच आहे ना. खाली खाली म्हणजे कुठं? हा, याच्या खाली इथे. हा, मग इथे इथे मला एक सांग, इफ एल्सचा लॉजिक काय? इफ एल्सचं लॉजिक आहे एक्झॅक्टली अपोजिट टू इच अदर कंडिशन, बरोबर आहे. जर तू इथं इफ लिहिलेला आहे, बरोबर, याच्यानंतर एल्स लिहायला लागली, आणि याच्यानंतर तर तुला अजून काय लिहायचंय, तर इफ एल्स कशाला वापरायला लागली? याच्यानंतर लिहायचंय म्हणल्यावर तिसरी कंडिशन आहे तुझ्याकडं, बरोबर आहे. आणि तिसरी कंडिशन असल्यावर इफ एल्स कोण वापरू शकते? इट इज ओनली मेड फॉर एक्झॅक्टली अपोजिट टू इच अदर दोन कंडिशन, बरोबर आहे. हा, जर तू म्हणत असशील ना याच्यानंतर वापरता येते का, याच्यानंतर तर अदर प्रोग्राम मध्ये काही वापर ना, तुला कोणी अडवलंय? आणि याच्या अगोदर सुद्धा म्हणत असतील तर याच्या अगोदर सुद्धा वापरू शकतेस. येत आहे ना लक्षात?
हा आता सांग प्रथमेश तुझं काय आता कळाला कळालाय की नाही कळाला हा जो इफचा ब्लॉक आहे ना हा इफचा एवढा ब्लॉक एवढा सगळा ब्लॉक इफचा आहे ज्याला मी हायलाइट केला काल इफ आणि एल्सचा ब्लॉक केला होतास की नाही मग त्या इफ आणि एल्स मध्ये आणि ह्याच्यामध्ये काय फरक आहे मला सांग ना हे बघ त्याला उचललं काय फरक आहे याच्यात आणि त्याच्यात कालच्या ह्याच्यामध्ये आहे का काही फरक आहे का नाही पण मी काय सांगतोय आपल्याला नेस्टेड वापरायचंय ना नेस्टेडचा अर्थ काय एका इफेल्सच्या मध्ये दुसरं इफेल्स बरोबर मग एका इफेल्सच्या मध्ये दुसरं म्हणल्यावर कुठं वापरावं लागेल मला इथं पहिल्या इफ मध्ये वापरावं लागेल किंवा इथं एल्स मध्ये वापरावं लागेल कुठेतरी पण दुसऱ्या ठिकाणी जाऊन मी कशाला घरी माझ्या घरात जेवण तयार असताना दुसऱ्याच्या घरात जाऊन जेवेल का मी मग मी आधी काय करेल इफचा यूज करेल ना एल्सचा यूज कशाला करेल म्हणून मी काय करतो या ठिकाणी जिथे इफ लिहिलेलं होतं त्याच्या ठिकाणी अजून एक इफ ह्याच्यासाठी टाकतो इफ एल्स की मला इथून जर प्रवेश आतमध्ये मिळाला तर मला रूम हुडकायची की माझं सेंटर मध्ये आलेला नंबर कोणत्या कारण तिथून जर प्रवेश नाही मिळाला मेन गेट पासून तर आतमध्ये जायचा संबंधच येत नाही रूम हुडकायचा शोधाचा संबंधच येत नाही एक ट्रू हा कुठलीही ट्रू हा हे बघ सांगतो ना येस येस व्हेरी व्हेरी काय म्हणतात त्याला व्हॅलिड क्वेश्चन हे बघ आता ही कंडिशन लिहिलेली आपण राईट समजा दिस कंडिशन गेट्स फॉल्स बरोबर हा नाही रुक 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 इथे फॉल्स होईल बरोबर फॉल्स झाल्यानंतर काय होईल या इफ आपल्याला माहिती आहे की इफचं लॉजिक फॉल्स झालं इफची कंडिशन फॉल्स झाली तर इफच्या ब्लॉक मध्ये जायचा संबंध आहे का काही म्हणजे हे ब्लॉक कुठून कुठपर्यंत इथून इथपर्यंत आहे याच्यात जाणार नाही पण जाईल कशात मग प्रश्नच नाही एल्स मध्ये जे लिहिलंय ते एक्झिक्यूट होणार आणि ही कंडिशन जर ट्रू झाली ही कंडिशन जर ट्रू झाली तर काय होईल याच्या आतमध्ये येईल हे लॉजिक तर एक्झिक्यूट होणारच याच्या खाली येईल इथं लिहिलं इफ आणि इथं परत कंडिशन दिली ती बी कंडिशन परत चेक केली जाईल की ट्रू आहे की फॉल्स आहे आणि जर ही कंडिशन परत फॉल्स असेल ही कंडिशन परत फॉल्स असेल तर इथलं जे स्टेटमेंट आहे हे लॉजिक हे न एक्झिक्यूट होता एल्स मधलं लॉजिक आणि जर ही कंडिशन ट्रू झाली तर एल्स मध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही इफ मधलंच लॉजिक लक्षात आता राईट इट आता समजलं तुम्हाला प्रथमेश प्रमोद समजले तुम्हाला अतिशय सोपं आहे मी त्याच्यामुळे तुम्हाला एक्झाम सेंटरचं उदाहरण दिलं मी त्याच्यामुळे तिच्या शीतल मॅडमच्या त्या लोकसभेत जाण्याच्या निर्णयाचं उदाहरण दिलं 2-3 उदाहरणं याच्यासाठीच दिली की तुम्हाला तो कन्सेप्ट समजावा हे नाहीये हे तर हे याच्यात काहीच राम नाहीये दिस इज नथिंग जे आहे ते काल शिकलेलं जे आहे ते परवा शिकलेलं इफ ओरिजिनल इफ कसं काम करतंय ते त्याच्या पुरतं काम करतंय बरोबर इफ एल्स कसं काम करतंय हे किंवा ते मग इथं बी तेच आहे ना दुसरं काय आहे फक्त इथं मज्जा काय आहे की एका इफ एल्सच्या दुसरं वापरलंय आणि ते त्याच्या म्हणजे तुमच्याकडे विचार करा एखाद्याच्या पाहुण्याकडे तुमच्या चावणारा कुत्रा आहे ते त्याच्या घरी गेले की हमखास चावणार 100% हे सगळ्यांना माहिती आहे बरोबर आहे ते त्याच्या घरात चावणार हे सगळ्यांना माहिती आहे म्हणून तुम्ही त्याच्या घरात जात नाही पण ते कुत्र जर का तिथून तो सोडून आणलं तुमच्या घरात बांधलं तर तिथं चावणार नाही का इथं तसंच आहे ना ते इफ एल्स तिकडं बाहेर होतं त्यावेळेस जसं वागत होतं तसंच मध्ये असल्यावर वागणार ना डन गुड चल बोल ना विचार काय अडचण नक्की चल फार चांगलं आहे की तुम्ही इतकं डिस्कस करा मला हे खूप आनंद होतो की तुम्ही एवढं डिस्कस करा कारण डिस्कशननी काय होईल एक एक क्लू तयार होत जाईल एक एक गोष्ट नव्याने उघडत जाईल चांगली गोष्ट आधी अभिनंदन विशेष करून यू शुड थँक्स टू शीतल शी रेजेस द क्वेश्चन्स व्हेरी रॅन्डमली अँड फ्रिक्वेंट दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एनी लर्निंग इज अ फन ह्याच्यासाठी म्हटलं जातं की बघा आपण अजूनही पुस्तक उघडलेलं नाही आपण अजूनही व्याख्या पाठ केली आपण अजूनही सिंटॅक्स पाठ केलाय का मजा आहे का नाही यार टेक्नॉलॉजी शिकून तू एक काम कर ना घरून येताना नेल कटर बिल कटर घेऊन येतं ना तर भाजी घेऊन येत जा शिका एखादा किलो करत बसत जा आणि इकडे टीव्ही बघत आणि कसं लोक ते पाया टीव्ही बघताना कापतात तसंच अच्छा बरं असू द्या लिहून घ्या घेतला लिहून सिंटॅक्स चला याचं एक एक्झाम्पल आहे बघूयात मग पल्लवी समजलं तुला
तुझं कसं झालंय माहिती का, वडाच्या झाडाखाली उगवलेलं गवत आहे तू. मोठ्या झाडाखाली लहान झाड उगवत नसतं सावलीत. हा तसलंच आहे ते, की मोठं झाड आहे. अरे बाबा, एखाद्या मोठ्या झाडाच्या सावली, तुम्ही शेतात कधी गेलते का नाही रे? आयुष्यात तुम्ही शेतात बितात कधी गेलात का नाही? मग एखाद्या मोठ्या आंब्याच्या झाडाखाली लिंबाचं झाड लावा बरं. मग येईस ना. मग एखादं मोठं जे झाड असतं ना, ज्याला भरपूर फांद्या असतात, खूप मोठं, त्याचे मुळं खूप खोल घुसलेले असतात, त्या झाडाच्या खाली जर एक रोप लावलंस ना तू, ते रोप बिचारं मरून जातं. त्यामुळं, कारण ते मोठे मोठे ते मुळं असतात ना, सगळं पोषण त्या घेऊन जातात. तू म्हणतेस ना तेच, आठवतं एक शब्द वापरला होतास. हो हो, त्याच्यावरनं जे प्रिडिक्शन झाले ते आतापर्यंत हे झाले. हिने विचारलं का रे एक तरी डाऊट आतापर्यंत? कोणता? कोणता? सांग, माझं काम आहे तुला हे करणं, वॉर्न करणं, वॉर्निंग देणं, आहे का नाही? रेणुका विचारत नाही तुम्ही हो, सगळं समजतं तुम्हाला. हा, समजलं. प्रमोद, तर विचारत चला बरं का. मग प्रश्नच नाही त्याच्यासाठी, मी म्हणतो तिथं भांडणं व्हायला पाहिजे. उद्या येताना हाताने घेऊन येत. उद्या काय त्याला शिकायचंच आहे ना, भांडून शिकू, आहे का नाही? चला एक नवीन अजून एक्झाम्पल. ठीक आहे. सो मी इथे पेंट मध्ये जातो. मला वाटतंय पेंट मध्ये जाण्यापेक्षा इकडेच जातो. चला इथे, आणि ते रेकॉर्ड झालंय सगळं. युट्यूब युट्यूब. हा, कोणतं 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 ते कॉफीचं दुकान म्हणली? त्यात राहुल राहुल. हा, कुठं? कॅफे? तुमच्या कॉलेजच्या बाजूला रॉयल्टी नाव आहे फक्त त्याचं, रॉयल्टी. तेव्हा काय देणार आहे? गुड गुड कॉफी. अच्छा अच्छा. मग काय, एक कॉफी घेतली आणि ती का पिली? कॉलेजमध्ये असं चालतं आहे का नाही? So, कसं म्हणजे आहे म्हणलीस ना, मग मला मला नाही माहिती म्हणून म्हणलं कसं. चांगलं आहे ना, सांग ना. हा, आय एम नॉट एक्सपर्ट ऑफ सोलर सिस्टम्स और रिन्युएबल एनर्जी. नाही. मी तर नाही राहत. हा बरोबर आहे, तू म्हणतेस ते. हा, पुढे झालं. आणि याच्यात काय डिस्टडी डिफरन्स आहे? थांबणार लेक्चर झालं ना, मग निवांत बसूया. ठीक आहे. चला, एक कंपनी आहे. आता आपण नेहमी काय, आपण कॉर्पोरेट सेक्टर मध्ये काम करणार आहोत. सो कॉर्पोरेट सेक्टर मध्ये एम्प्लॉई, कंपनी, रूल्स, नॉर्म्स या सगळ्या गोष्टींवरती जास्त डिस्कस होतं, बरोबर? किंवा सॅलरीज, तुमचे असलेले वेजेस याच्यावरती डिस्कस होतं. तर लेट अस ट्राय टू नो डिफाईन द प्रॉब्लेम्स विच सुट्स आवर प्रोफेशन. बरोबर, हे असे मर्क्युरी फिरक्युरीचे बघण्यापेक्षा ते तुम्हाला समजण्यासाठी केलं होतं आणि समजले तुम्हाला, ते आम्हाला नक्की नाही समजलं. ठीक आहे, याच्यावरती नक्की येऊ आपण. तर एक कंपनी, समजा एका कंपनीचं नाव आहे शीतल प्रायव्हेट लिमिटेड. ठीक आहे. काय झालं? एक कंपनी सांगितलं ना, कंपनीचं नाव आहे शीतल प्रायव्हेट लिमिटेड, बरोबर आहे. आता या कंपनीमध्ये एक ऍडमिन इन्चार्ज आहे. कोण असणार आहे सांगा? कोण असणार आहे? पल्लवी.
पल्लवी. पल्लवीला शीतल मॅडमची म्हणजे आता पल्लवी मॅडमच्या हातात सगळा कारभार दिलाय कंपनीचा, राईट. पल्लवी मॅडमला अशी एक कॅबिन दिली, बरोबर. विषय लक्षात घ्या, कंपनीमध्ये एक ऍडमिन डिपार्टमेंट मॅनेजर आहे, त्यांचं नाव काय आपल्याला येणं देणं नाही, समजण्यासाठी शीतल सॉरी पल्लवी आहेत असं समजा. ठीक आहे. एक गोष्ट होते, काय होते, दर महिन्याच्या 1 तारखेला ऑन 1st ऑफ इच मंथ काय होत असतं सांगा बरं. दर महिन्याच्या 1 तारखेला कंपनीमध्ये काय होत असतं, काय होत असतं दर महिन्याच्या 1 तारखेला. नवीन प्रमोद काय होत असतं, तुम्हाला काय वाटतं काय होत असतं 1 तारखेला. नवीन महिना चालू होत असतो, बरोबर आहे. शीतल पल्लवी काय होत असतं, ऑब्विसली ना दर महिन्याच्या 1 तारखेला सॅलरी होत असते. आता हे गृहीत आहे कॉर्पोरेटमध्ये 30 किंवा 1 तारखेला किंवा 5 तारखेच्या आसपास सॅलरी होते, नवीन महिन्याची सुरुवात. सो 1 तारखेला काय होते, सॅलरी होते, बरोबर. आता काय झालेलं आहे माहिती का, ही जी शीतल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, या कंपनीमध्ये फक्त 100 एम्प्लॉई काय आहेत, फक्त 100 एम्प्लॉई. आणि ह्या 100 एम्प्लॉईला प्रत्येकाला एक एम्प्लॉई आयडी दिलेला असतो ना, प्रत्येक कंपनीच्या एम्प्लॉईला एम्प्लॉई आयडी असतो. उद्या तुम्हाला ज्यावेळेस तुमच्या रिसिप्ट मिळतील फीस भरल्याच्या, त्याच्यामध्ये तुम्हाला स्टुडंटचा आयडी बी दिलेला आहे आम्ही, तर तो स्टुडंटचा आयडी बी असतो, रिसिप्टचा आयडी बी असतो, सो दॅट वी कॅन ट्रॅक द रेकॉर्ड, राईट. रेकॉर्डला ट्रॅक करू शकतो आपण. म्हणून कंपनीने काय केलेलं आहे, कंपनीने प्रत्येक एम्प्लॉयला एक आयडी दिलेला आहे. आणि आयडी असा दिलेला आहे की 1 पासून, कारण 0 नावाचा एम्प्लॉय नसणारच आहे, 0 असेल का 0 नंबरचा एम्प्लॉय नसेल. स्टार्ट कुठून होतं, 0 पासून होते, पण 0च्या पुढे गेल्यानंतर 1 होते, बरोबर. म्हणून 1 पासून त्यांनी स्टार्ट केलेत आणि 100 इथपर्यंत असे एम्प्लॉई आहेत. 0 पासून स्टार्ट केलं असतं तिकडे 99 आले असते, पण 1 पासून स्टार्ट केले म्हणून 100 आले, बरोबर ना. आयडी दिलेला आहे, पहिल्या एम्प्लॉयला आयडी 1 आहे, दुसऱ्या 2 आहे, तिसऱ्या 3 आहे, असं करत करत 100 एम्प्लॉय जो आहे त्याला 100 वा एम्प्लॉई आयडी, राईट. आता विषय काय आहे माहिती का, प्रत्येक कंपनीमध्ये 2 प्रकारचे एम्प्लॉई असतात. कुणाला माहिती आहेत कोणते कोणते असतात ते. एक असतं टेम्पररी एम्प्लॉई आणि दुसरा असतो परमनंट, असतो की नाही प्रत्येक कंपनीमध्ये. त्या बी कंपनीत आहे टेम्पररी एम्प्लॉई बी आहे, परमनंट एम्प्लॉई. आता बघा एक काय होतंय माहिती का, पल्लवी मॅडमची केबिन आहे, 1 तारखेला सॅलरी होती सगळ्यांची, आणि प्रत्येक जणाला एक नियम आहे कंपनीचा की तुम्हाला पल्लवी मॅडमला भेटून त्यांच्याकडून त्यांच्याकडे असलेल्या सिस्टम मधून, कॉम्प्युटर मधून, प्रिंटर मधून पे स्लिप किंवा सॅलरी स्लिप ज्याला म्हणतो ती घ्यायची आहे आणि त्याच्यावर स्टॅम्प कंपल्सरी. तुम्हाला जर बाहेर युज करायचं असेल कुठे किंवा लोकांना लागतं ना की आपल्या रेकॉर्डसाठी असावं, तर 1 तारखेला तुम्ही ज्या ऑफिस मधून घरी जा त्यावेळेस जाता जाता 2 मिनिटं सांगायचा, आयडी सांगितलं की पल्लवी मॅडम सिस्टम मध्ये टाकणार, सिस्टम मध्ये टाकलं की प्रिंटर धाकणार, एक सॅलरी स्लिप येणार, ती सॅलरी स्लिप आली की पल्लवी मॅडम सही करणार आणि स्टॅम्प मारून देणार. हा दर महिन्याचा नियम, राईट. आता होतंय काय की इथं पल्लवी मॅडमच्या डेस्क होती, कारण 100 एम्प्लॉय 100 जणांना कोण पर्सनली ओळखतोय, ओळखील का कोणी, कुणीच नाही ओळखणार. 100 जरी रोज भेटणार असले तरी नाही भेटत ओळखत. 100 जणांना कोण लक्षात ठेवतो, त्याच्यात दुसरे चेहरे लक्षात राहतात, बरोबर. पण 100 जणांचे चेहरे नाही लक्षात राहत. त्यात बी तेवढी ती कॅबिन मध्ये विंडो एवढीच आहे, बाहेरचा माणूस दिसतो नाही दिसत, पूर्ण चेहऱ्यावरून गेस करणं हे असा अंदाजे ते काम करणार नाहीत, कारण त्या कंपनीचे एम्प्लॉई, बरोबर. तर मग पल्लवी मॅडम काय विचारतील त्यांना, जर एखादा गेला, मी गेलो त्यांच्याकडे, मला काय सॅलरी पाहिजे असं जर मी त्यांना म्हटलं, तर त्या काय विचारतील, एक्झॅक्टली माझा काय विचारतील ते, टेल मी युअर आयडी. अँड सपोज मी पल्लवी सांगितलं 102, नाव काय म्हणेल पल्लवी, म्हणेल व आमचा एम्प्लॉई नाहीच, कारण मला माहिती खात्रीशीररित्या की माझ्याकडे 1 नंबरच्या आयडी पासून 100 नंबरच्या आयडी पर्यंतच आयडी आहेत, आणि तुझे आयडी कार्ड दाखवायला लागते आमच्या कंपनीचं नाहीच आहे, बरोबर आहे. आणि जर मी सांगितलं 90 90, तर काय करेल ती पल्लवी, ओके थांबा 2 मिनिट, बरे ओके थांबा 2 मिनिट. पण प्रॉब्लेम काय माहिती का, ज्या ज्या वेळेस सॅलरी स्लिप येत असते ना, त्यावेळेस ह्या 2 सॅलरी स्लिप मध्ये डिफरन्स असतो. परमनंटची सॅलरी स्लिप असते ना, त्याच्यामध्ये ना पीएफ कटत असतो, प्रोफेशनल टॅक्स कटत असतो, पुन्हा इन्शुरन्स कटत असतो, आणि अजून काहीतरी गोष्टी असतात त्या सगळ्या कटत, बेनिफिट्स असतात त्या कंपनी,
टेम्पररी एम्प्लॉयला असं काही नसतं. बरोबर. आता विषय काय आहे, ह्या शीतल प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीमध्ये ज्या एम्प्लॉयची सॅलरी 10,000पेक्षा कमी आहे ना, ते एम्प्लॉय टेम्पररी एम्प्लॉय. हे बाबा तिकडे HR मध्ये जाऊन विचार, मला नाही माहिती, मी प्रोग्रामिंग शिकवतोय ना यार. काय 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 असू शकतोय कंपनीच्या पॉलिसीनुसार. आता ह्या शीतल मॅडमनी नाही ठेवला, संपला विषय. प्रायव्हेट आहे ना कंपनी, मालिकी नाही, त्यांचं कोण विचारावं. डिस्टर्ब नको, नंतर डाऊट लिहून काढलं सगळं. सो काय होत आहे की टेम्पररी एम्प्लॉईला एक सॅलरी फिक्स आहे, ब्रॅकेट, की 10,000च्या वर आम्ही टेम्पररी एम्प्लॉईला सॅलरी देत नाही. म्हणजे ज्याची सॅलरी 10,000 किंवा 10,000पेक्षा कमी असणार आहे तो कोण असणार आहे, टेम्पररी. मग ह्याची सॅलरी स्लिप वेगळी यायला लागली की नाही, बरोबर. आणि परमनंटची सॅलरी स्लिप वेगळी यायला लागली का, ह्याच्यामध्ये काय व्हायला लागले, कंपनी ऍडिशनल बेनिफिट द्यायला लागली, बरोबर. तर ह्यांची सॅलरी नेहमी 10,001 पासून पुढे असणार किंवा 10,000च्या वर. दोन तुम्हाला डिफरन्सेस आहे. आता मी त्यांना काय सांगितलं होतं, माझा 92 नंबर, त्यांनी मला बसायला सांगितलं. आता काय विचारते बरं पल्लवी, माझा नंबर सांगितलेला मी 92. दुसरा क्वेश्चन काय असेल पल्लवी मॅडम? कसा प्रश्न कोणी विचारू शकता का डायरेक्ट, तू टेम्पररी का परमनंट आहे, काय विचारेल? पे स्किल किती आहे? 10,000 आहे ना. 10,000. ती जर म्हणली, मी जर म्हणलो त्यांना माझा 12,000 आहे, तर पल्लवी मॅडमला कळेल की कोण आहे, परमनंट एम्प्लॉई आहे, आणि परमनंट एम्प्लॉईची सॅलरी स्लिप मला मिळेल, बरोबर. आणि मी जर म्हणलं माझा 9,000 पगार, त्यांना ते बी कळेल की मी टेम्पररी एम्प्लॉय, मला सॅलरी स्लिप कोणती मिळेल, टेम्पररी एम्प्लॉयची. बघा आता काय व्हायला लागले इथे, ही जी सिच्युएशन आता सांगितली ना, ही सगळी नेक्स्ट डिटेल्स मध्ये परफेक्ट बसते. कशी तुम्हाला सांगतोय. पहिले तर पल्लवी मॅडम मला विचारते आयडी काय, बरोबर. इथे लिहा, इथं कंडिशन आयडी किती असायला पाहिजे, आयडी 1 ते 100 पर्यंत, बरोबर आहे. मग इथं अंदाजे लिहितो मी 1 ते 100 पर्यंत आयडी कंडिशन म्हणून लिहिले, बरोबर. त्याच्या आतमध्ये इकडे पुन्हा काहीतरी, याच्या आतमध्ये इथं ये आणि इथे एल्स असणार आहे. आयडी जर येऊन असेल तर ह्याचा ब्लॉक असेल, इथं प्रिंट काय करेल मी, यू आर नॉट माय एम्प्लॉई, सिंपल, बरोबर ना. जर ह्याच्या बाहेरचा नंबर सांगितला तर काय, सरळ सरळ तो माझा एम्प्लॉईच नाहीये, तर पण सॅलरी स्लिप असली तुझी निघेतून, बरोबर की नाही. मग तो माझा एम्प्लॉई आहे हे सिद्ध झालं, आता तो कोणता एम्प्लॉई हे पकडावं लागेल ना मला. म्हणून मी आतमध्ये येईल आणि मग विचारेल काय, सॅलरी किती बाबा, सॅलरी. आणि ज्यावेळेस सॅलरी इथे 10,000च्या पेक्षा जास्त कमी असेल किंवा जास्त असेल, ह्याच्या बेसिसवरती मी निर्णय घेऊ शकतो की नाही. जर ती 10,000पेक्षा जास्त असेल तर मी ह्याला म्हणेन की तुला परमनंट सॅलरी स्लिप मिळून जाईल, राईट. आणि जर 10,000पेक्षा कमी असेल तर इथे एल्स मध्ये काय म्हणेल मी, टेम्पररी, बरोबर. सो इथे काय झालं, मग एक कंडिशन आहे, ह्या कंडिशनच्या डिपेंडंट ही कंडिशन आहे. कारण तुम्ही सॅलरी, जर मी 102 आहे म्हणलं तर पल्लवीने मला सॅलरी विचारण्याची गरजच नाही, कारण मी एम्प्लॉईच नाही, तर माझी सॅलरी येणार, यायला लक्षात. सो अशा पद्धतीने आपण नेस्टेड इफ एल्सचा चांगला वापर आपल्या लॉजिक नुसार करू शकतो आणि याला प्रोग्राम मध्ये टाकू शकतो. मला वाटतं की तुम्हाला हे समजलं असेल. त्याला प्रोग्राम मध्ये टाकूया आणि बघूया की नेस्टेड इफ एल्स चांगल्या पद्धतीने आपल्याला कसं शिकता येईल. ठीक आहे. कुणाला नाही समजलं, आता विचार. पीएफचं काहीतरी म्हणला असे ते ना आपल्याला. अरे मग तुम्हाला सगळंच माहिती आहे का, मी HR म्हणून 20 वर्ष काम केलं, सगळं सांगत बसतो. मला जे सांगायचं ते सांगू दे ना, मला ई फेल सांगायचं, बरोबर. काय माहिती कोणा असं, म्हणजे तुम्ही काय म्हणाल, किस लोगों से पाला पडा, किन लोगों से, असंच झाले. चलो सो लेट अस गो इन टर्बो. तुम्हाला येईल का लिहिता बरं, चॅलेंज घेऊन हे जे लिहिलेलं आहे ते लिहिता येईल? चलो लिखो. याला म्हणतात खतम. लिहा पण टाईप नका प्लीज, ऑब्विसली यार, आहे का नाही, बरोबर. जमेल ना, पण आता अर्धा लिहिलंच आहे, तुम्हाला फक्त काय करायचंय,
थोडस मॉडिफिकेशन करायचंय, कंडिशन्सला व्यवस्थित टाकायचं, दॅट्स इट. आणि लॉजिक लिहायचं आहे आपलं, का नाही? हा हा, जमलं तरच. मी काय म्हणतो, इथे काय कंपल्सरी थोडंच आहे. जमलं तरच काय नाही नाही, ठीक आहे ना, चांगली गोष्ट आहे. बरोबर नाहीये, पण चला तरी मी तुम्हाला गुड देतो यासाठी. ठीक आहे ना, आपला पहिलाच प्रयत्न आहे, कुठं आपण याच्यात बसलोय फायनल अटेम्प्ट असल्यासारखं युपीएससी. तुझ्या प्रोग्रामची मांडणी चांगली आहे, अशीच ठेव. ठीक आहे. एक तुझ्यामध्ये इथं प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम तुला लक्षात येईल. ठीक आहे, गुड, नाईस नाईस एफर्ट्स, अभिनंदन तुझं. हेल्स तुम्ही चुकीच्या ठिकाणी इफ मध्ये, इफ मध्ये सांगतो ना मी तुम्हाला काय त्याचं रिझन फाइंड आउट. ठीक आहे, सगळ्यांना ऑलमोस्ट येणारच आहे. तुम्ही प्रथम करता फर्स्ट, राईट. चला, आपल्याला प्रोग्राम लिहिणं शिकायचे, राईट. आपला उद्देश आहे इफ एल्स, नेस्टेड इफ एल्स शिकलो नाही, ते तर शिकलोच आपण. त्याचा वापर करून प्रोग्राम लिहिता. हा प्रॉब्लेम आहे ना, नाईस, दिस इज अ प्रॉब्लेम. आणि हा प्रॉब्लेम म्हणजे हे ऍप्लिकेशन बनणार आहे ना उद्या, बरोबर. जर तुम्हाला सॅलरी स्लिपच प्रिंट करायचे असतील तर त्या सुद्धा प्रिंटचा स्टेटमेंटचा युज करून करू शकता तुम्ही, नाही असं नाही. पूर्णची पूर्ण अख्खी सॅलरी स्लिप प्रिंट होऊ शकते, नाही होऊ शकत अशातला प्रकार नाही. हे झालं का रे? चल, झालं का? दाखव इकडे. ठीक आहे, आहे थोडस बघूया. ठीक आहे. चला बघूया. बघा इकडे तुम्हाला प्रोग्राम लिहायचा आहे, राईट. आणि जर प्रोग्राम लिहायचा असेल ना, तर सगळ्यात अगोदर मी त्या दिवशी सांगितलं होतं तुम्हाला, यू नीड टू अंडरस्टँड अँड राईट द लॉजिक फर्स्ट, बरोबर. आणि लॉजिक लिहिणं म्हणजे काय, एक निबंध लिहिण्यासारखा नाहीये. सिंपल आहे. लॉजिक लिहिणं म्हणजे काय, की आपण काय करणार आहोत प्रोग्राम ऍप्लिकेशन मध्ये, हे आपल्यालाच समजावं म्हणून केलेली एक प्रयत्न असतो, बरोबर. आपल्याकडे आता आहे एक आहे, बरोबर आहे. आता तुम्हाला त्याचे कोणते घ्यायचे ते घ्या. त्याचा इंटिजर नावाचा डेटा टाइप घेतला तर काय हरकत नाही, हा. आणि याचे नाव ठेवायला हरकत नाही. आयडी ठेवला, शॉर्ट मध्ये नाव ठेवायला शिका. आयडी ठेवला, सॅलरी, राईट. दोन ब्लॉक्स बनवायचे लागतील आपल्याला, आणि दोन ब्लॉक्स. आता बघा इकडे इफ एल्स सिच्युएशन कुठे आहे, राईट. माझ्याकडे दोन निर्णय आहेत. कोणते दोन निर्णय आहेत? एक पहिला निर्णय आहे की हा एम्प्लॉई, बरोबर. आणि दुसरा निर्णय आहे की हा एम्प्लॉई नाहीये, राईट. बरोबर, दोन निर्णय आहेत. ते दोन निर्णय एकमेकांच्या अगदी विपरीत आहेत. म्हणजे जर जो एम्प्लॉय असेल तो नसणार आहे असं तर नसणार आहे ना, बरोबर. म्हणजे एक्झॅक्टली अपोजिट इच अदर आहेत. ही पहिली कंडिशन झाली, एम्प्लॉय आहे का नाही हे फाइंड आउट करणं, राईट. फाइंड आउट कसं करायचंय, तर तुम्हाला एक क्लू दिलेला आहे. काय दिलेला आहे क्लू? कंपनीकडं 1 ते 100 पर्यंतच एम्प्लॉई आयडी आहे. क्लू आहे की नाही हा, बरोबर आहे. आयडी कुठून कुठपर्यंत येतं? 1 to 100. हे 1 to 100 तुम्हाला कंडिशन मध्ये ठेवावं सगळं. एक तर सिद्ध झाले. काय सिद्ध झाले? एम्प्लॉय आहे का नाही हे चेक करण्यासाठी तुम्ही इथं वापरू शकता, इथं एल्स वापरू शकता, बरोबर. इथे इफ वापरू शकता, खाली एल्स वापरू शकता, राईट. कारण एक्झॅक्टली अपोजिट टू इच अदर कंडिशन आहे. एक तर एम्प्लॉय असेल किंवा नसेल, बरोबर. नसला तर काय? नसला तर तुम्हाला सांगावं लागेल सॉरी, यू आर नो, बरोबर. आणि असला तर काय सांगायचंय? असला तर तुम्हाला विचारायचंय की सॅलरी किती आहे भाई. लक्षात घ्या, सॅलरी कुठे विचारायची तुम्हाला? पहिल्या कंडिशनला पास केल्यानंतर. आणि पहिली कंडिशन कशी पास होणार आहे? ते 100 टू 1 to 100 कसं चेक करायचं? तर तुम्ही सरळ सरळ काय लिहिलंय? 1, काय लिहिलंस? आयडी, आयडी. हा,
लेस दॅन 100. बरोबर, असं लिहिलंय लेस दॅन 100. राईट. आता लक्ष घ्या, लेस दॅन 100 याच्यावरती फोकस. मी हे टाकलं तर नाही होणार, पण आहे की नाही एम्प्लॉय. मग काय करावं लागेल, लेस दॅन इक्वल टू करावं लागेल. म्हणजे एक छोटा प्रॉब्लेम होता तो आपण इथे सॉल्व्ह केला. काय करावं लागेल आपल्याला, इथे लेस दॅन दिलेला लागेल आणि इक्वल टू दिलेला लागेल. बरोबर, हा झाला पहिला. दुसरा प्रॉब्लेम काय असू शकतो, लेस दॅन 100 आहे बॉस. The employees can be 10. मग काय का, दुसरी एक कंडिशन लिहावी लागेल ना. ही तर झाली पहिली कंडिशन. दुसरी एक कंडिशन लिहावी लागेल. काय लिहावं लागेल, आयडी हा एक पेक्षा जास्त असायला पाहिजे, एक किंवा एक पेक्षा जास्त असायला पाहिजे, आणि 100 किंवा 100 पेक्षा कमी असायला पाहिजे. आयडी हा एक किंवा एक पेक्षा जास्त असायला पाहिजे, किंवा आयडी 100 किंवा 100 पेक्षा कमी असायला. सगळ्यात सिम्पल ब्रॅकेट आहे, एक ते 100. एकच्या खाली असेल तरी तो एम्प्लॉई नाहीये, 100च्या वर असेल तरी तो एम्प्लॉई नाहीये. म्हणजे तुम्हाला दोन कंडिशन ठेवाव्या लागतील, आणि पहिली कंडिशन तुम्ही इथे लिहिलेली आहे, आयडी इज लेस दॅन ऑर इक्वल टू 100. आणि पण लेस दॅन म्हणतोय तू, ग्रेटर दॅन कुठून सुरू व्हायला लागेल, तुम्हाला दुसरी कंडिशन लिहावी लागेल, आयडी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल. बरोबर, दोन कंडिशन झाल्यात तुमच्याकडे. दोन्ही एकत्र चेक करायच्यात, आणि दोन्ही बरोबर असतील तर आतमध्ये उचायचं का, मग कोणतं this is not the problem only. This is the problem, or this is the thing where you can use entire. आपण जे आता तुझ्याकडे दोन कंडिशन आहेत शीतल, कंपनी तुझीच आहे, आम्हाला विचार. दोन कंडिशन आहेत. एक कंडिशन आहे की तुझा एम्प्लॉय आयडी एकच्या पेक्षा मोठा पाहिजे, एक किंवा एक पेक्षा मोठा. बरोबर. दुसरी कंडिशन काय, एक 100 किंवा 100 पेक्षा लहान पाहिजे. दोन कंडिशन आहेत ना वेगवेगळ्या, मग कशा लिहिशील दोन कंडिशन एकत्र. नो नो रेणुका, कशा लिहिता. अरे एवढं बोंबलू बोंबलू मी त्या दिवशी सांगितलं राव बेट्यांना, इन्क्रीमेंट डिक्रीमेंट हे खतरनाक, म्हणजे यू जबरा. कोणतं लॉजिकल अँड हे तुम्हाला कामाला येईल का, कारण मोर दॅन वन कंडिशन एका सिंगल स्टेटमेंट मध्ये चेक करायचे असते. लॉजिकल ऑपरेटर मधलं अँड नावाचं जे ऑपरेटर आहे, ते दोन्ही सिच्युएशन मध्ये जर सेम आलं, उत्तर ट्रू आलं तरच ट्रू होतं, अन्यथा होतं. बघा, छोटासा प्रॉब्लेम होता, काय लॉजिक लागायला लागले, तर पहिली कंडिशन तर ती होईल. राईट. आता ही झाली पहिली कंडिशन तयार. त्याच्यानंतर तुम्ही विचारलं सॅलरी किती आहे. बरोबर, मग सॅलरीची कंडिशन, सॅलरी कशी सांगितली आहे, 10,000 जास्त. म्हणजे काय, परत तुम्हाला काय, सॅलरी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 10,000. सिंगल कंडिशन लिहिली तरी हरकत नाही. बरोबर, लॉजिक इथंच तयार झालं ना तुमचं. अजून काय लॉजिक लिहायचं, आता ह्याला असंच उचलायचं, प्रोग्राम मध्ये मांडायचं. म्हणजे प्रोग्राम लिहिणं किती सोपं काम आहे, अवघड काय आहे हे जे तुम्ही करा. कारण तुम्हाला एकदा कळालं की कोणत्या कंडिशन एक्झॅक्टली अपोजिट टू इच अदर आहे, तर तुम्ही त्या मांडू शकता. बरोबर, चला तर मग मांडूयात न वेळ घालवता. सगळ्यांना तुम्हाला घरी जायचं असेल, मलाही घरी जायचंय. हा मग करायची, मूड असतं आपल्याला करायचं आलं की आपण घेत असतो. झाली 7च्या नंतर आपला एक प्रोजेक्ट आहे, त्या प्रोजेक्टवरती मॅडम काम, नॉट इव्हन कॅन कम्युनिकेट. अनेक प्रोजेक्ट आहेत. ठीक आहे.
अरे हा, तुम्हाला ते बघायचं तर म्हणलं थांबायचं. तुम्ही भरपूर गोष्टी सी लँग्वेज मध्ये जे आपण करू शकतो. चला, त्यामध्ये आपल्याला काय करायचंय, नेस्टेड इफेल्सचा प्रॉब्लेम लिहायचा. नेस्टेड पहिलं जे आहे ठीक आहे. चल, तो आता आपण लॉजिक काय लिहिलं होतं, आपल्याला दोन व्हेरिएबल लागतात राईट. पहिली स्टेप तर तीच असते आपली, कुठली, व्हेरिएबल्स डिक्लेअर करणे राईट. पहिला फॉर्मॅट तर हाच आहे ना आपला, हा फॉर्मॅट बदलणार आहे का कधी? CLR CR गेट CS बदललेल का? तू का पुली मारली होती त्याच्यावर, कट का केलं होतं? CLR CR गेट म्हणजे माझं बारीक लक्ष असतं, लक्षात ठेव. हा चल, सो आपल्याला काय करायचंय, दोन व्हेरिएबल डिक्लेअर करायचे, INT ID आणि दुसरं झालं. आता काय तिसरं काम, आपलं पहिलं काम काय, आता आता आपल्याला आयडी पाहिजे. म्हणजे पल्लवी मॅडम काय विचारायला लागल्या, तुझा आयडी काय आहे. मग हे विचारलं कसं जाईल, तिकडे कन्सोलवर विचारावं लागेल ना. आणि कन्सोलवर विचारायचं असेल तुम्हाला काय यूज करावं लागतं, प्रिंट एफ यूज. ठीक आहे, इथे लिहा /n लिहून टाका की printf. ठीक आहे, आता हा आयडी टाकेल राईट. आयडी टाकेल तर जाईल कसा तो आयडी, आयडीच्या ब्लॉकला स्कॅनएफचा यूज करेल, बरोबर. स्कॅनएफच्या यूज मध्ये आपण काय करतो, डेटा टाइप द्यावा लागतो. आपण इंटिजरचा वापर केलाय तर इंटिजर देऊयात. फॉर्म देऊन काय द्यावं लागतं, कुठल्या ब्लॉकला द्यायचा आहे तो ब्लॉक आणि त्या ब्लॉकचं ऍड्रेस, बरोबर आहे, अँड आणि ऍड्रेस राईट. सो आता त्या ब्लॉकला आयडी गेलेला आहे राईट. आयडी आलाय पण आयडी चेक करावा लागेल ना आपल्याला, की तो जसा मग सांगितलं 1 पेक्षा मोठा आहे का आणि 100 पेक्षा लहान आहे का. आणि हे चेक करण्यासाठी लिहावं लागेल इफ, बरोबर आहे. आणि आपल्याला माहिती आहे की जर नसेल तरी सुद्धा उत्तर द्यायचंय, म्हणजे एक्झॅक्टली अपोजिट जर कंडिशन असेल. बघा तुम्हाला जे मिसप्लेस टेल्स येते ना, ते या रिझन तुम्ही काय केलं, इफ लिहिलं, त्याच्यानंतर त्याचं सगळं लिहित बसला, एल्सला लिहायचं सोडून दिलं, एल्स अशा ठिकाणी लिहिलं ज्या ठिकाणी ते नव्हते. सो ब्लॉक्स मिसप्लेस झाले आणि त्याच्यामुळे त्याचा एरर काय, मिसप्लेस. तुम्ही ज्या ज्या वेळेस इफ एल्स वापरा त्या त्यावेळेस आवर्जून काय, एल्स लिहा. आतमध्ये काही नाही लिहिलं सध्या तरी सांगते, लिहून झालं. हे एरर, एक एरर कमी केला, पुढे आला. पुढे पहिली कंडिशन काय आहे आपली, आयडी चेक करायचा आहे, लेस दॅन ऑर इक्वल टू 100 आहे का, आणि आयडी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 आहे. बरोबर. त्या झाल्या दोन्ही कंडिशन एकत्रित चेक करत म्हणून आपल्याला काय लिहावं लागेल, लॉजिकल अँड ऑपरेटर वापरा, जेणेकरून दोन्हीचे ट्रू आले तरच आतमध्ये जायला, नाही तर आतमध्ये जाणार नाही, बरोबर. आणि आतमध्ये गेल्यावर काय करायचंय, आयडी 100च्या आणि 1च्या दरम्यान असेल तरच आत जाईल ना आता. आणि आत गेल्यानंतर काय करायचं, त्याला एक काम करा ना, लगेच प्रिंट एफ करा आणि विचारा, काय विचारायचंय, पल्लवीने विचारलं तसं, एंटर सॅलरी. सिंपल राईट. आता सॅलरी टाकणार आहे तो, बरोबर. सॅलरी टाकणार आहे तर सॅलरीची कंडिशन लिहिता येईल आपल्याला, पण त्याच्यापूर्वी काय करा, एल्स मध्ये जर ही कंडिशन फॉल्स गेली, कोणती, आयडी आहे याच्यामध्ये बसतोय का नाही, ही जर फॉल्स गेलं तर काय व्हायला पाहिजे, याचं लॉजिक लगेच लिहून टाका. ते कुठं असतंय, एल्सच्या आतमध्ये असतं. काय लिहिणार लॉजिक, आता प्रिंट एफ. पल्लवी मॅडम रागवणार, त्याला म्हणणार काय, तो इथून तुझा काय संबंध आहे, तू एम्प्लॉईज नाही म्हणणार की नाही. तो इथं लिहूया, यू आर. ठीक आहे, सिंपल झालं. एल्सचं काम संपवलं, इफचं बी काम संपवलंय. पण आपल्याला काय करायचंय आता, फक्त हेच नाही तर सॅलरी सुद्धा चेक करायची, म्हणून आपण परत इफ मध्ये आलो. इफ मध्ये आता त्यावेळेस दुसरं इफ, त्याचा ब्लॉक, दुसरं एल्स, त्याचा एल्स कधीच मिसप्लेस. लक्षात. चलो मग आता याच्यामध्ये काय टाकायचंय,
तेच टाकायचं जे आपण ठरवलेलं होतं. ठीक आहे. सो पहिले तर इफ मध्ये टाकू. काय सॅलरी चेक करायची ना आपल्याला? सॅलरी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 10. बरोबर. काही काम करूयात, ग्रेटर दॅनच ठेवूयात. जाऊ द्या, ग्रेटर दॅन. ठीक आहे. काही ठेवलं तर आपली प्रोग्राम आपल्याला प्रिंट. आता काय देता येईल आपल्याला? परमनंट एम्प्लॉईची सॅलरी स्लिप काढावं लागेल, राईट? काढून द्या ना इथे. परमनंट सॅलरी, एक मिनिट, स्लिप बोल. हा, सॉरी, राहिलं, लिहूया. स्कॅन अप्लायचं राहिलं, लिहूया. स्कॅन एफ. हा, इथे त्याचा आयडी जर नसेल माझ्याकडे तर तो एम्प्लॉईज नसेल तर सॅलरी कशी विचारशील? तो एम्प्लॉय असायला पाहिजे ना सॅलरी विचारायला. मग तो एम्प्लॉईज नाहीये, विनाकारण मी आलो पल्लवीकडे, मग तो 102 माझा एम्प्लॉय आयडी, मी एम्प्लॉईज नाही आणि मला सॅलरी विचारली पल्लवी. विनाकारण माझ्या ब्लॉकचं वजन कशाला वाढवून देऊ? लॉजिक लक्षात घ्या. तुम्हाला चहा प्यायचा असता त्याच वेळेस चहाच्या टपरीवर जाता ना, का उगतच जाता? ठीक आहे. आणि म्हणून ते चुकीचं. मी लिहिलं ते, मी बघितलं आणि त्याच्यानंतरच मी ह्या गोष्टी सांगण्यास सुरुवात केली की अशा पद्धतीने तुम्ही लिहायला. बरोबर. सॅलरीची गरज नाहीये कारण तुमचा अजून आयडी एम्प्लॉय आहे का नाही हेच सिद्ध झालेलं नाही. ज्यावेळेस ते सिद्ध होईल त्याच्यानंतर विषय येईल ना सॅलरीचा. ते ज्यावेळेस येईल त्यावेळेस बघूया, आता कशाला बघायचं? अन्यसरी कुणाला बी, पल्लवी मॅडम जर कुणाला बी सॅलरी विचारायला लागले तर पल्लवी मॅडमला ठेवतील का कंपनी? किती बी मैत्रीण असली पक्की तरी आहे का नाही? नाही ठेवणार ना, कारण त्यांचं काम चुकायला लागलं असं म्हणतील, राईट? सो सॅलरी इथंच तुम्ही करू शकता ज्यावेळेस ते एम्प्लॉई म्हणून सिद्ध होतंय त्याच. म्हणून तर आपण म्हणले ना, एकावरती दुसरी कंडिशन डिपेंड होईल. बरोबर, राईट? त्याच्यामुळे आपण दिसतो इथे आपण घेऊया सॅलरीला काय म्हणणार, सेंटर डी सॅलरी, सॅलरी व्हॅल्यू. ठीक आहे. आणि इथे परमनंट आम्ही आता अंदाज ठीक आहे, बस एवढं. आणि जर नसेल तर मग इथे आपल्याला लिहावंच लागेल ना, काय लिहावं लागेल इथे? टेम्पररी एम्प्लॉय लिहू आपण, टेम्पररी स्लिप. इक्वल चलो कंपाईल, रन. एम्प्लॉय आयडी जसं मी सांगितलं होतं 92, इंटर सॅलरी, सॅलरी सांगितली 29,000. ठीक आहे. सॅलरी क्रेडिट झाली. आता हे थोडस खालीवर तुम्हाला करायचं.
ठीक आहे. आता मी एम्प्लॉईचा आयडी टाकला 103. ठीक आहे. मग मी टाकला एम्प्लॉय आयडी 23. मी सॅलरी टाकली 8,000. बँकेत नाही मिळत, हातात सही करून घेऊन जा रजिस्टर. लक्षात आता. सो दिस इज द वे यू कॅन यूज नेस्टेड इफ एल्स, ज्याच्यामध्ये काय असतं, एका नेस्टेड एका इफ एल्स मध्ये दुसरं इफ एल्स असतं, एका इफ एल्स ला क्रॅक केल्याशिवाय दुसऱ्या इफ एल्स मध्ये पोहोचत. आणि म्हणून इथे आयडी अगोदर चेक केला जातो, सॅलरी नंतर चेक. कारण जर तो एम्प्लॉई नसेलच, सॅलरी कशाला बॉम्बला विचारतोय माणूस. अरे तो एम्प्लॉईज नाही कंपनीचा, सॅलरी कसं कोण सांगाल तुला. बरोबर. येस. आय होप की तुम्हाला समजलं असेल. समजले. ट्राय टू अंडरस्टँड दिस. रिवाइज कर. प्रमोद तुझं मागे थोडस पडलंय, कच्चा दिसायला लागलास तो. बाकीचे लोक पुढे चालले लॉजिक मध्ये, तर प्लीज थोडस घ्या ना प्लीज. रिव्हिजन करा भैया, उपयोग नाही तर. 1 मिनिट थांबा, बंद